राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या 200हून अधिक लोकवस्ती असलेल्या काळुगडे वसाहतीला आजही मुख्य रस्त्याची सुविधा नाही. नागरिकांना एका अरुंद बोळातून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात चिखलातून चालावं लागतं. रस्त्याअभावी लहान मुलं, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. एखाद्या रुग्णाला रुग्णालयात न्यायचं असल्यास किंवा गर्भवती महिलेला तातडीनं उपचारासाठी न्यावं लागल्यास डोलीचा आधार घ्यावा लागतो. घरफाळा, पाणीपट्टी आणि इतर सर्व कर नियमित भरूनही रस्त्यासारखी मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वस्तीमध्ये रस्ता नाही आणि रस्त्यामुळं एवढी लोकांची कुचंबणा सुरू आहे की एखादं प्रेत झालं किंवा दवाखान्याला न्यायचं झालं तरीसुद्धा माणसाला नेता येत नाही किंवा या रस्त्यानं बाहेर जायला पडायसाठी रस्ताच नाही आम्हाला. गेली 25 ते 30 वर्षे आम्ही या रस्त्यासाठी संघर्ष करतोय, पण आम्हाला कुणी या ग्रामपंचायतीनं सुद्धा आम्हाला दखल घेतली नाही आमची किंवा अन्य पुढाऱ्यांनी सुद्धा कुणी आमची दखल घेतली नाही. यानं आम्ही वारंवार निवेदनाद्वारे सुद्धा प्रयत्न केलेला आहे, पण आमचं काय आमच्याकडे काही कंप्लीट दुर्लक्षच केलेलं आहे. मग या शेवटी आज आता सगळीकडंच आमची कोंडमारी झाल्यामुळं आम्ही आता हे संघर्षाला सामोरं जायचं ठरवलंय. एखादी महिला गरोदरपणात डिलिव्हरीला किंवा एखादं प्रेत झाले असेल तर त्यांना तटावरून उचलून न्यावं लागतं. यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले रस्त्याबद्दल, पण कुणीही काही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आम्ही आज राधानगरीमध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन निवेदन करणार आहोत. तसेच 8 दिवसामध्ये जर त्यांनी काही हालचाल केली नाही तर आम्ही उपोषण करणार आहोत. तालुक्यातील अनेक दुर्गम वाड्या वस्त्यांवर सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले, मात्र ही वसाहत आजही विकासापासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा निवेदनं देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे आता तातडीनं रस्ता उपलब्ध न झाल्यास आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसंच इतर सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला. महिलांनी संतप्त शब्दात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारत मतदानाच्या वेळी आश्वासनं दिली जातात, मात्र निवडणुका संपल्या की आमच्या अस्तित्वाचाही विसर पडतो. रस्त्यासारख्या मूलभूत सुविधेसाठीही आंदोलन करावं लागत असेल तर हा विकास नेमका कोणासाठी असा सवाल उपस्थित केला. सरवडे गावामध्ये माळवाडी विभागामध्ये झाले 25 वर्ष झाले, पण इथं रस्त्याची सुविधा झालेली नाही आहे. परत आजारी हे माणूस पडले तरीसुद्धा इथून तटावून प्रयत्न न्यावं लागतं. पंचायतीमध्ये मी सदस्य असतानासुद्धा मी हा विषय मांडला रस्त्यासाठी, पण कुणीही दखल घेतली नाही आहे. आणि त्यामुळं इथल्या लोकसंख्या 200 लोकसंख्या आहे, तरीसुद्धा एवढी माणसांना प्रत्येक अडचणीला सामोरे जावे लागायले. आणि माझ्या सासऱ्यांचे मयत झाल्यानंतर प्रेत इथून तटावून न्यावं लागलं. एवढ्या अडचणीला आम्हाला सामोरे जावे लागले, तरीसुद्धा इथे कुणीही दखल घेतलेली नाही आहे. आणि आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला इथं रस्ता झाला पाहिजे. चारी बाजून कोंडी आहे, कुठूनही जाता येत नाही. मूलभूत सुविधेपासून वंचित राहिलेल्या नागरिकांनी महिलांसह तहसीलदार अनिता देशमुख यांच्याकडे धाव घेत मागण्यांचं निवेदन दिलं. निवेदनाची दखल घेत तहसीलदार देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन एकशिंगे, संजय काळुगडे, रामा काळुगडे, संजय सुतार, विठ्ठल मोरे, रंगराव वायंगडे, रणजित जठार, संदीप खोराटे, अमित खोराटे, रामचंद्र मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.